नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ज्या पद्धतीने तुमचे टेलिग्रामवरती मेसेज होते, ज्या पद्धतीने तुमचे यूट्यूब कमेंटमध्ये कमेंट होत्या आणि ज्या पद्धतीमध्ये तुमचे इंस्टाग्रामवरती मेसेज होते, खूप साऱ्या मित्रांना आजचा दिवस एकदम मजेशीर गेलेला आहे आणि ते चार्टवर देखील दिसतंय. ज्या पद्धतीने मार्केटने मोमेंटम दिला आहे, एकदम वन डायरेक्शनमध्ये बुलिश मोमेंटम. आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितला असेल, जे पण प्राइस ॲक्शन आपण डिस्कशन केलं होतं, मग ते सपोर्ट कुठं घेतलेला आहे, इम्पॉर्टंट सपोर्ट ते असू द्या, निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये आपण काही प्राइस ॲक्शन डिस्कशन केलं होती. इम्पॉर्टंट रिव्हर्सल कसं येऊ शकतो याचं डिस्कशन केलं होतं. ट्रेंड लाईन कुठे आहे, मार्केटनी लगातार 3 दिवस झाले सपोर्ट होल्ड केला आहे तिन्ही इंडेक्सचा. तर हाय पॉसिबिलिटी काय होती मार्केटमध्ये? हाय पॉसिबिलिटी होती की मार्केट आज एक सरप्राईज बुलिश मोमेंटम दाखवू शकतं आणि हे आपण काल क्लिअरली डिस्कशन केलं होतं. त्याचा व्हिडिओ देखील मी टेलिग्रामवरती शेअर केला. ज्यावेळेस मार्केटने मोमेंटम दिला, ते कालच्या यूट्यूबमध्ये आपण काय डिस्कशन केलं होतं त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी तिकडे शेअर देखील केला होता. त्यामुळे मी वारंवार काय सांगत असतो की जोपर्यंत तुम्हाला प्राइस ॲक्शन समजत नाही आहे, जोपर्यंत तुम्हाला मार्केट रीड करता येत नाही आहे, तोपर्यंत मार्केटमध्ये टिकणं हे खूप अवघड आहे. परंतु जर तुम्हाला बेसिक माहिती असेल, मार्केटचं जर बेसिक माहिती असेल, तर तुम्हाला काही दिवस असे असतात की चुटकीसारखे तुम्ही प्राइस ॲक्शन ओळखू शकता. ओके, आता ही चुटकीसारखे जे इतकं मी इझिली म्हणतोय, त्याच्यामागं खूप मोठा अभ्यास आहे, हे पण लक्षात ठेवा. ओके, सो प्रत्येक गोष्ट म्हणजे फक्त स्टॉक मार्केटच नाही, प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्हाला काम करताना जर तुम्हाला बेसिक नॉलेज असेल किंवा तुम्हाला त्या सेक्टरचं बऱ्यापैकी नॉलेज असेल, तर तुमचं प्रत्येक काम करताना तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येणार आहे. जसं की ॲनालिसिस व्हिडिओ बनवताना मला जसा कॉन्फिडन्स येतो, तुम्हाला माहिती, जर तुम्ही अगोदरपासून चॅनलबरोबर जॉईन असाल किंवा लास्टचे 2-3 महिन्यापासून तुम्ही चॅनलबरोबर जॉईन असाल, तर तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल की हा जो आजचा बुलिश मोमेंटम आला 1% बँक निफ्टीमध्ये 1.5%, हा काही योगायोग नाही आहे. क्लिअरली काल आपण डिस्कशन केलं होतं, पूर्ण चार्ट डेली टाईम फ्रेमवरती बघून, पूर्ण चार्ट 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती बघून, की आज हाय पॉसिबिलिटी आहे की मार्केट बुलिश साईडला जाण्याचे चान्सेस हाय झालेले आहेत. रिस्क टू रिवॉर्ड रेशो बुलिश साईडला जास्त होते. आता ओव्हरऑल आपण चार्टचं डिस्कशन करणारच आहोत, परंतु काय होतं की खूप लोक असतात की शॉर्टकट घ्यायला बघतात. शॉर्टकटनी काम होत नाही पहिली गोष्ट तर. आणि त्यातल्या तास हे असं मार्केट आहे, इंडियन स्टॉक मार्केट म्हणा किंवा कुठलंही स्टॉक मार्केट म्हणा, हे इतकं रिस्की आहे, इतकं स्किलफुल आहे. जर तुम्हाला याचं स्किल नसेल तर तुम्ही या सेक्टरमध्ये, या स्टॉक मार्केटमध्ये लांबपर्यंत टिकू शकत नाही. जोपर्यंत तुमचं कॅपिटल आहे, जोपर्यंत कॅपिटल संपत नाही, तोपर्यंत तुम्ही टिकणार आहे आणि कधी ना कधी ते कॅपिटल संपणार आहे, जर तुम्हाला बेसिक नॉलेज पण नसेल तर. आता हे किती लोकांना समजतं आहे, किती लोकांना नाही, मला खरंच माहीत नाही आहे. परंतु ज्या मित्रांना, ज्या लोकांना हे समजतं आहे की बाबा नॉलेज घेतल्याशिवाय काहीच नाही आहे, 1% जरी लोकांना समजलं तरी खूप चांगली गोष्ट आहे. कारण की काय होतं की ज्या पद्धतीने इकडे इंडियन स्टॉक मार्केट म्हणा किंवा कुठलंही स्टॉक मार्केट म्हणा दाखवलं जातं, हे खूप इझी दाखवलं जातं. परंतु जर तुम्हाला कोण रिॲलिटी सांगत असेल तर त्या लोकांना खूप कमी लोक फॉलो करतात, कारण की बघताना वाटतं की ही लोक निगेटिव्ह आहेत. परंतु ओव्हरऑल जर मार्केटचा विचार केला तर मार्केट खूप टफ आहे. ओके, सो ओव्हरनाईटमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं, ओव्हरनाईटमध्ये जर तुम्हाला अंबानी बनायचं असेल तर हे मार्केट तर नाही आहे. बाकी तुम्ही दुसरं काही करू शकता, तिकडे बनण्याची पण पॉसिबिलिटी 99.9% म्हणजे नाहीच आहे. ओके, परंतु आय होप तुम्हाला काही गोष्टी समजल्या असतील. आणि ज्या पद्धतीने प्राइस ॲक्शन काल आपण डिस्कशन केलं होतं आणि त्याचा जो मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला, तो मोमेंटम बघून काय होतं की समाधान वाटतं. कारण की जे आपण काल डिस्कशन केले, त्याच्यामागचे जे तर्क होते, त्याच्यामागच्या ज्या गोष्टी आपण डिस्कशन केल्या होत्या,
त्या तर्कानुसार जर बघितलं तर मार्केटने आज बुलिश मोमेंटम द्यायला पाहिजे होतं आणि मार्केटने बुलिश मोमेंटम दिलेला आहे. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना कालच्या ॲनालिसिस व्हिडिओचा आणि रेग्युलर जे आपण सेशन ठेवतो आहे यूट्यूबवरती ॲनालिसिस व्हिडिओचे, त्याचा कुठे ना कुठे स्टॉक मार्केट शिकण्यासाठी फायदा होत असेल. ओके, तर ज्या मित्रांना फायदा होतो आहे, हेल्प होती काहीतरी, कमेंट करून नक्की सांगा. ओके, आता उद्या जर बघितलं तर दसरा आहे, सुट्टी आहे मार्केटला, त्यामुळे सर्वांना तर सगळ्यात अगोदर दसऱ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि शुक्रवारी मार्केट ओपन होतं आहे, उद्या एक दिवस सुट्टी आहे मार्केटला. तर शुक्रवारीसाठी आपल्याला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तिन्ही इंडेक्सचा अभ्यास करायचा आहे की काय आजची जी मोमेंटम आली आहे याच्यानंतर मार्केटमध्ये काय होण्याची पॉसिबिलिटी काय आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कुठली लेवल आहे ती इम्पॉर्टंट लेवल आहे जिकडे मार्केट बुलिश होऊ शकतं, बेरिश होऊ शकतं, कन्सोलिडेशनमध्ये जाऊ शकतं, हे डिटेल्समध्ये डिस्कशन करायचं. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण की खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. लाईक, कमेंट, सबस्क्राईब ह्या गोष्टी मी जे तुम्हाला सांगतो आहे, तर 1-2 मित्रांची कमेंट होते की सर काय लाईक सारखं बोलत आहे. काय होतं की लाईक आणि कमेंट काय इम्पॉर्टंट लक्षात घ्या की जी पण गोष्ट तुम्हाला मी सांगतो आहे, आता आपल्यामध्ये तर डायरेक्ट कनेक्शन नाही आहे, तर जो कनेक्शन आहे ते लाईक आणि कमेंट याच्यामधूनच होणार आहे. जे तुम्हाला काही गोष्टी आवडतात, ते समजतात, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहे. आणि मला तुमचा प्रतिसाद कसा समजणार आहे की बाबा तुम्ही किती लाईक करताय, किती लाईक करतं त्यावरनं प्रतिसाद समजतो. सो त्याच्यामुळे लाईक नक्की करत जावा. आता ह्या व्हिडिओचा लाईकचं गोल 2000 लाईकचं गोल आहे, कधी कंप्लीट होत नाही आहे, परंतु आय होप या व्हिडिओला तरी कंप्लीट होईल. ओके, आणि 500 कमेंटची अपेक्षा आहे. मग तुमच्या कमेंट काहीही असू द्या मार्केट रिलेटेड, की तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने समजले, काय गोष्टी तुम्हाला जास्त पटकन समजतात, ते कुठल्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित वाटत आहेत, किंवा तुमचा काय एक्सपिरियन्स आहे मार्केटचा ते तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. तर कमेंट करायला विसरायचं नाही आहे. आणि राहिली गोष्ट सबस्क्रायबरची, मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की जो लोक तुम्हाला रंगीन दुनिया दाखवतात त्यांना तर खूप सबस्क्रायबर असतात, अफाट अमाप सबस्क्रायबर असतात, कारण की ते रंगीन दुनिया दाखवतात. ते मी त्यांना वाईट म्हणत नाही, त्यांचं ते काम आहे. परंतु जी व्यक्ती रिॲलिटी दाखवते, जी व्यक्ती खरं सांगण्याचा प्रयत्न करते, जी व्यक्ती सांगतो की हे अवघड आहे, याच्यात शिकणं गरजेचं आहे, म्हणजे जे असतं ना वडील आपल्याला ओरडतात की बाबा हे असं कर, तसं कर, आणि त्यांचा आपल्याला राग येतो. परंतु आपले मित्र असतात ना, अरे काय नाही होत, करून टाक बिंदास तू, हे ते असं बोलत नाही. मित्र चुकीचे आहेत किंवा मित्रही नाही, परंतु ज्या पद्धतीत कॅज्युअली ते सांगतात, त्याच्यामध्ये एखादी अवघड गोष्टसुद्धा ते एकदम कॅज्युअली सांगतात, आपण ती ट्राय करत आपण फसतो. परंतु घरच्यांना ती काळजी असते की आपला मुलगा कुठं फसायला नको, आपल्या मुलग्याचं काही वाईट व्हायला नको, किंवा जे पण काही तो स्ट्रगल आहे ते स्ट्रगल त्याला वाटायला यावं नाही, की सुखकर त्याचं लाईफ व्हायला पाहिजे, असे घरचे जे सांगतात. सो घरच्यांचा थोडासा राग येऊ शकतो, कारण की ते थोडंसं अवघड गोष्टी सांगत असतात. मी म्हणत नाही की सगळ्यांचाच राग यायलाच पाहिजे, काही लोक आहेत त्यांना समजतं देखील, इकडे देखील आहे, मी ज्या गोष्टी सांगतोय त्या किती अवघड आहे त्यांना ते समजतात ते. परंतु काही लोकांना काय वाटतं की हे इतकं अवघड नाही, हे सांगतात जास्त अवघड आहे. परंतु काय होतं की तुम्हाला एक जर्नी जगायची या स्टॉक मार्केटमध्ये, तर त्या स्टॉक मार्केटमध्ये जगता किती अडथळे आहेत, किती खड्डे आहेत, हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर हेच मला सांगायचं असतं. त्यामुळे आणि हे सांगताना कुठं कोणाला वाटतं की काही पण जास्त हार्ड सांगतं तर सबस्क्राईब करत नाही, आणि जे रंगीन दुनिया दाखवतात त्यांना जास्त सबस्क्रायबर असतं. तर एक रिॲलिटी सांगितल्यानंतर त्याला सबस्क्रायबर थोडे कमीच असतात, अशी माझी अपेक्षा आहे, आणि ते मला दिसतंय पण आपल्या सबस्क्रायबरनं. तर तुम्हाला पण असंच काय वाटत असेल तर तरी पण सबस्क्राईब करा, कारण की 50,000चा टप्पा आपल्याला लवकरात लवकर गाठायचा आहे सबस्क्रायबरांचा, आणि जवळपास आलेलो आहे. तर ज्या मित्रांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आय होप तुम्हाला ही व्हिडिओच्या अगोदरची 5-10 मिनिटाची बग तुम्हाला वाटली असेल, परंतु खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहेत, नक्की त्याचा विचार करा. ओके, आता येऊ आपण चार्टवरती ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. आता बघा, पहिली गोष्ट तर आपण काल काय डिस्कशन केलं होतं समजून घ्या व्यवस्थितरित्या. ही आपण ट्रेंड लाईन डिस्कशन केली होती पहिली गोष्ट. तर हा सपोर्ट डिस्कशन केला होता. तर सगळ्यात अगोदर लेवल तर बघूयाच आपण, परंतु इकडे बघा 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती घेऊन जाऊया. काय दिसते तुम्हाला, हीच मोमेंटम का बुलिश आली? आपण तर काल याचं डिस्कशन केलंच होतं, परंतु जर इकडे बघितलं तुम्ही
तर कधीही इकडे हा जो सपोर्ट होता, इकडे बघा, हा सपोर्ट क्रिएट झाला, हा ब्रेक झाला, हा परत इकडे सपोर्ट क्रिएट झाला, हा परत ब्रेक झाला, परत इकडे सपोर्ट क्रिएट झाला, हा परत इकडे ब्रेक झाला, परत इकडे सपोर्ट क्रिएट झाला, ब्रेक झाला. म्हणजे जो लोवर लो पॅटर्न जो क्रिएट चालला होता, लोवर लो, ओके, हा लोवर लो पॅटर्न इथपर्यंत चालू होता. परंतु मार्केटने इथं काहीतरी वेगळं केलं का? येस, नक्की वेगळं केलं मार्केटने. आणि हेच तुम्हाला मी वारंवार सांगत होतो, ज्यावेळेस तुमच्या लक्षात असेल तर हे दाखवणारच आहे. ज्यावेळेस तुमच्या लक्षात असेल तर मी तुम्हाला इकडे सांगितलं होतं की कधीही निफ्टीने, हा निफ्टीचा चार्ट आहे 5 मिनिट 1 तासाचा, लक्षात घ्या, कधीही निफ्टीने प्रिव्हियस डे लो ब्रेक केला नव्हता. बघा इकडनं हा लो होता, वरती गेला. प्रिव्हियस डे लो म्हणजे काय? ही लेवल. आता ही एक दिवस झाला म्हणजे हा प्रिव्हियस डे लो झाला, दिसतंय का? येस. त्याच्यानंतर इकडे लो झाला, बघा कधीही लो ब्रेक केला नव्हता. परंतु जेव्हा फर्स्ट टाईम इकडे लो ब्रेक झाला तेव्हा आपण ही लेवल डिस्कशन केली होती अशी. म्हणजे आपण रिव्हर्सल येताना इकडे पण डिस्कशन केलं होतं, हा रिव्हर्सल येण्याचे चान्सेस. ओके, तर हा रिव्हर्सल आपल्याला पकडता आला, जर तुम्हाला माहिती असेल तर. आता त्यावेळेस इकडनं रिव्हर्सल सुरू झालं, इथपर्यंत आला, आणि आपण इकडेच आलो का डिस्कशन केली, बुलिश होण्याचे चान्सेस आहे. कारण की प्राइस ॲक्शनचा विचार करतोय आपण. आज मार्केटमध्ये RBI पॉलिसी होती, काही का असेना, परंतु प्राइस ॲक्शन तुम्हाला आधी इंडिकेशन देतं. इंडिकेशन हा वर्ड चुकीचा होईल, कारण की इंडिकेटर वेगळ्या पद्धतीने लॅगिंग असतात, परंतु प्राइस ॲक्शन तुम्हाला ॲक्च्युअली दाखवतं की इथे काय होतंय, इथे डिमांड सप्लाय काय दाखवतंय, इथे लोवर लो पॅटर्न क्रिएट कसं होतोय, हायर हाय पॅटर्न कसा क्रिएट होतोय, हे आपल्याला प्राइस ॲक्शन दाखवतं. त्याच्यामुळे न्यूज ह्या नंतर समजतात, परंतु मोमेंटम हा आधी मार्केटचा आपल्याला स्टार्टवरती समजतो, ते इम्पॉर्टंट आहे. आता ही देखील आपण डिस्कशन केली होती लेवल. आता बघा इकडनं प्रत्येक वेळेस सगळ्याला आपल्याला लोअर लो पॅटर्न क्रिएट केला, परंतु यानंतर लोअर लो पॅटर्न झाला का क्रिएट? नाही. तुम्हाला इकडे क्लिअरली बघायला काय मिळतंय की इकडनं मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं, 3 दिवस मार्केटने ही लेवल होल्ड केली, आणि इकडे या पद्धतीने एक चॅनल क्रिएट केला, आणि त्याच्यानंतर हा ब्रेकआउट बघायला मिळाला, जो की 1%चा ब्रेकआउट आहे आजचा. 225 पॉईंट निफ्टी पॉझिटिव्ह क्लोज झाला. समजतंय तुम्हाला मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? आणि हेच आपण सगळ्या गोष्टी जे आता तुम्हाला मी इकडे इतकं सांगितलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहे. ओके, जवळजवळ 16 व्हिडिओ आहेत, आणि ॲव्हरेजली जर बघितलं तर एक व्हिडिओ 30 ते 40 मिनिटापेक्षा जास्त आहे, काही साधारण 1 तासाचे देखील आहेत. ओके, तर प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडमध्ये ह्याच गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की मार्केटमध्ये डिमांड सप्लाय कशी तयार होती, मार्केटमध्ये चार्ट पॅटर्न कसे तयार होतात, मार्केटमध्ये रिव्हर्सल कसे येतात, आणि हे सगळी जी प्राइस ॲक्शन होते तिथं सेटअप कसे तयार होतात, आणि त्या सेटअपवरती आपण व्ह्यू कसा डिस्कशन करू शकतो, हे तर सगळं तिकडे मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर प्राइस ॲक्शन, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन काय असते, रिस्क मॅनेजमेंट काय आहे, पोझिशन सायझिंग काय आहे, त्याच्यानंतर सायकोलॉजी कशी मेंटेन करायची लाईव्ह मार्केटमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल शिकण्यासाठी तर नक्की एकदा चेक करू शकता. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता. 15-16 व्हिडिओचा सिलेबस आहे, तो एकदा चेक करा, आणि तुमच्या ट्रेडिंग स्टाईलला जर तो मॅच होत असेल, किंवा तुम्हाला वाटतं की यातनं काही ना काही गोष्टी तुम्हाला शिकायला मिळू शकतात, तर तुम्ही नक्की जॉईन व्हायचा विचार करू शकता. अन्यथा तुम्हाला नसेल व्हायचं, काही हरकत नाही आहे. ओके, परंतु शिकण्यावरती फोकस करा. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला नाही पैसे घालायचे कुठल्या कोर्ससाठी, कुठल्या कशासाठी, तुम्हाला स्वतः शिकायचं असेल तर तुम्ही स्वतः नक्की शिकू शकता, काही हरकत नाही. परंतु तो शिकण्याचा ग्राफ आहे तो खूप मोठा होतो, एफर्ट्स तिकडे जास्त लावायला लागतात. तुमच्याकडे खूप वेळ असेल, तुमच्याकडे टाईम असेल खूप, किंवा तुम्हाला एखादं वर्ष प्रॅक्टिसच करायची असेल, तर तुम्ही स्वतः देखील शिकू शकता. असं काही नाही की आपला कोर्स आहे म्हणून तो जॉईनच केला पाहिजे. परंतु हो, काय असतं की प्रत्येक गोष्ट आपल्याला जर समोर दिसती की अशा पद्धतीने शिकवली गेलेली आहे, किंवा अशा पद्धतीने इतक्या सोप्या पद्धतीने समजू शकतं, तर तिकडे थोडीफार व्हॅल्यू देणं गरजेचं ठरतं. ओके, बाकी कम्प्लिटली तुमची मर्जी आहे. हे आपल्याकडे शिकायचं असं, आपल्याकडे तुम्हाला वाटत असेल याच्यापेक्षा आणखी कोण तुम्हाला भारी शिकू शकतं, तर तुम्ही त्याच्याकडे शिकू शकता. पूर्णतः फ्लेक्झिबिलिटी तुमची आहे. ओके, सो असं नाही आहे की आपल्याकडे शिकायला पाहिजे. ओके, असं कोणीही स्वतःहून कोणाला सांगत नाही, लक्षात घ्या तुम्ही. ओके, तर तुमची इच्छा असेल नक्की विचार करू शकता. ओके, आता बघा ही प्राइस ॲक्शन आपण डिस्कशन केली, तुम्हाला डेली टाइम फ्रेमवरती देखील दाखवलं, तुम्ही डेली टाइम फ्रेमवरती देखील दाखवलं होतं, लक्षात घ्या.
9 दिवस कंटिन्युअसली मार्केट खाली होतं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बघा 9 दिवस कंटिन्युअसली लोअर लो पॅटर्न क्रिएट होतं. परंतु हे 3 ट्रेडिंग सेशन जर बघितले तर कंटिन्युअसली इकडे आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळत होता आणि तो पण इकडे सपोर्टमध्ये होता. आपण हे देखील डिस्कशन केलं होतं की जर या कॅन्डलचा हाय ब्रेक होतो तर हा एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दाखवू शकतो. बघा एकदम स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम. आजची कॅन्डल जर बघितली तर ह्या तिन्ही दिवसाला खाऊन टाकलेला आहे एका कॅन्डलने. ओके, सो एकदम इझी प्राइस ॲक्शन होती जी की पकडण्यासारखी होती. म्हणजे जर बघितलं तुम्ही तर बुलिश साईडला जाताना देखील आपण प्राइस ॲक्शन पकडत चाललो होतो. हा रिव्हर्सल येताना देखील आपण डिस्कशन केलं होतं रिव्हर्सलचं. आता इकडनं डाऊन साईड येताना देखील ह्या पूर्ण रॅली कॅप्चर करता आल्या आणि इकडनं रिव्हर्सल येताना देखील हा देखील मोमेंटम कॅप्चर करता आला. ओके, म्हणजे काय की मार्केट बुलिश जाताना देखील आपल्याला समजलं. मार्केट बुलिश गेल्यानंतर रेजिस्टन्स घेतल्यानंतर देखील समजलं की इकडनं डाऊन साईड होऊ शकतं. आता डाऊन साईडला देखील तो मोमेंटम आपण पकडता आला कारण की फक्त प्राइस ॲक्शनमुळे. आणि त्याच्यानंतर बुलिश साईडला जी मोठी कॅन्डल तयार झाली ती देखील आपल्याला समजता आली प्राइस ॲक्शननुसार. मी तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की जितके काही डोनाल्ड ट्रम्प तात्याचे उद्योग असतील कारनामा असेल ते झालेले आहेत. अमेरिकन विजाचा देखील कारनामा झालेला आहे. म्हणजे जे मार्केटमध्ये नेगेटिव्ह सिनारो होणार होता, मग त्याच्यानंतर टेरिफ देखील लावलं खूप. जे सिनारो होणार होता तो सिनारो झालेला आहे. आता मार्केट वेगळी काही न्यूज नाही पडण्यासाठी आणि त्याच्यामध्ये एक RBI पॉलिसी होती तिथं आपण डिस्कशन पण केली नव्हती. परंतु जे पण प्राइस ॲक्शन झालं होतं त्या प्राइस ॲक्शनवरून आजचा दिवस तो बुलिश दिसत होता आणि त्याच बुलिश मोमेंटमचा आज आपल्याला इम्पॅक्ट बघायला मिळाला. ओके, सो प्रत्येकाने कमेंट करून सांगायचं आहे, प्रत्येकाने. चला आता शुक्रवारी काय होतं बघूया की ऑलरेडी इकडे ही सपोर्ट आपण डिस्कशन केलं तर हा बुलिश मोमेंटम तर एक इम्पल्सिव्ह वेव्ह तयार झाली. तर इम्पल्सिव्ह तुम्हाला लक्षात नसेल कळत नसेल तर इतकं काही टेक्निकल जाण्याची गरज नाही. एक बुलिश मोमेंटम आलेला आहे. आता हा रेजिस्टन्स होता त्या रेजिस्टन्सपर्यंत हाय लावलेला आहे. ओके, म्हणजे जो इकडे रेजिस्टन्स होता तिथपर्यंत आलाय. आता शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवायचं की बाबा बुलिश मोमेंटम तर आलाय परंतु हा सस्टेन होतोय नाही होतोय याचा इम्पॉर्टंट काय आहे, आजचा इंट्राडे हाय. $24,875 आजचा इंट्राडे हाय जर निघतोय तर ठीक आहे. शुक्रवारी जर आजचा इंट्राडे हाय जर निघला तर बुलिशचा विचार करू शकतो आपण. परंतु त्याच्यासाठी काय प्राइस ॲक्शन इम्पॉर्टंट ते देखील बघणं गरजेचं आहे. ओके, पण आपल्याला रेंज काय मिळाली ते बघून घ्या. इकडनं बुलिश मोमेंटम आला तो सरळ या लेवलवरती आला आणि इकडनं फर्स्ट रिजेक्शन घेतलं. फर्स्ट रिजेक्शन कडून घेतलं 24,800 वरून. आहे का राऊंड लेवल? नक्की आहे. पुलबॅक घेतला, पुलबॅकवरनं परत एकदा हाय ब्रेक केला आणि त्याच्यानंतर बुलिश मोमेंटम दाखवला. म्हणजे हा जो स्विंग तयार झाला इकडनं स्विंग आणि स्विंग नंतर जो स्पेशल रेजिस्टन्स ब्रेक झाला 24,800चा राऊंड लेवलचा तो आता सपोर्टचं काम करणार. म्हणजे तुम्हाला वारंवार सांगत आलं जो रेजिस्टन्स असतो त्याला ब्रेक झाला तर तो काय करतो, सपोर्टचं काम करतो. आणि जोपर्यंत हा 24,800चा सपोर्ट होल्ड होतोय तोपर्यंत सेलिंगचा विचार बनत नाही, सेलिंगचा व्ह्यू बनत नाही. कारण की जर बघितलं तर 220-225 पॉईंटचा बुलिश मोमेंटम आहे. लगेच सेलिंग साईडचा जर विचार केला तर तिकडे ट्रॅप होण्याचे चान्सेस हायर साईड जातात ते. ओके, सो त्याच्यामुळे जोपर्यंत 24,800 येऊ द्या, खाली टप्पा पडू द्या, एखादी ट्रेंड लाईन वगैरे तयार होऊ द्या, बेरिश प्राइस ॲक्शन दिसू द्या अशा पद्धतीची. ओके, आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर मग आपल्याला नेगेटिव्ह साईडचा विचार म्हणजे सेलिंग साईडचा विचार आपण करू शकतो शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. तोपर्यंत बिलकुलही नाही. बरं, आता जर मार्केटने जर नेगेटिव्ह लेवल ब्रेक केली तर काय आपल्याला बघायला मिळते. लास्ट टाइम काही इकडनं होतं का, सेलिंगची अपॉर्च्युनिटी आली होती का बघायचं. म्हणजे 2 वेळेस ऑलरेडी इकडनं एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी क्रिएट झालेली आहे. ओके, सो जर ही लेवल ब्रेक होते तर फर्स्ट स्विंग आपल्याला ॲज अ फर्स्ट लेवल बघायला मिळते. फर्स्ट स्विंग काय आहे, 24,748 हा स्विंग आहे. मित्रांनो, कोणी इतकं व्यवस्थित तुम्हाला छोट्या बाळाला समजवते ना असं समजून सांगत नाही. तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, परंतु काय आहे की अगोदरपासूनच आपल्या ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये सांगण्याची जी पद्धत आहे ती एकदम सोपी करून सांगण्याची पद्धत आहे आणि तीच मी कंटिन्यू ठेवलेली आहे. भलेही त्याच्यासाठी व्हिडिओ थोडासा मोठा झाला तरी हरकत नाही. मला खूप लोकांच्या
वाईट कमेंट ऐकायला लागतात ते व्हिडिओ मोठा असल्यामुळे, परंतु मी त्यांना जुमानत नाही. का तर जे आपले ऑडियन्स आहे त्यांना सवय झालेली आहे व्यवस्थितरित्या समजून घेण्याची, आणि जर तुम्हाला सवय झाली तर तुमच्यासाठी मी ते करायला तयार आहे. लोकांच्या वाईट कमेंट ऐकायला देखील तयार आहे, कारण की त्यांनी काही फरक पडत नाही. जे लोक वाईट कमेंट करत होते ते देखील नंतर सांगायला लागले की सर आम्ही पहिलं वाईट कमेंट करत होतो, परंतु वारंवार बघून समजलं की हीच रियालिटी आहे. ओके, सो थोडंसं वेळ लागतो व्हिडिओला, परंतु व्हिडिओ थोडंसं पूर्ण बघत जावं. सुट्टी आहे उद्या, त्यामुळे निवांत रिलॅक्समध्ये बघा. ओके, 24,748 ही फर्स्ट लेवल. सेकंड लेवल काय बनतीये, मेजर सपोर्ट बनतोय सेकंड लेवलचा 24,700, आणि थर्ड लेवल बनतीये 24,650. तर या काही लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतात. आधीच प्राइस ॲक्शन आपण डिस्कशन केली. ओके, सेलिंगची प्राइस ॲक्शन डिस्कशन केली. जोपर्यंत नेगेटिव्ह होत नाही तोपर्यंत ऑपॉर्च्युनिटी नाही, परंतु जर नेगेटिव्ह झाला तर फर्स्ट लेवल, सेकंड लेवल 24,700 आणि थर्ड लेवल 24,650. या 3 लेवलवरती आपल्याला बघायला मिळू शकतो सेलिंगचा मोमेंटम. आता संपूर्ण लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. ह्या सगळ्या लेवल मी टेलिग्राम आता स्क्रीनशॉट शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. टेलिग्रामला जर जॉईन व्हायचं असेल तर तिकडे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. बुलिश साईडला काय आहे तर बघा, बुलिश साईडला एक रेजिस्टन्स आहे जो की आपल्याला इकडे बघायला देखील मिळतोय. हा जो रेजिस्टन्स आहे तो, ओके, एक सेलिंग नंतर इकडनं गॅप डाऊन झाला होता, डायरेक्ट खाली आला होता, म्हणजे हा एक रेजिस्टन्स आहे आणि तो रेजिस्टन्स आज फेस केलेला आहे निफ्टीने. तर बुलिश साईडला जाण्यासाठी एकतर कन्सोलिडेशन गरजेचं आहे पहिली गोष्ट, तर सेकंड गोष्ट किंवा एक बुलिश फ्लॅग होऊन निफ्टीने आजचा इंट्राडे आहे म्हणजे 24,875 लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे. डायरेक्ट जर ब्रेक होत असेल क्लिअर कट अवॉइड करा, कारण की 225 पॉईंट ऑलरेडी मोमेंटम झालाय. तुम्हाला सांगितलं 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी किती लांब जाते हे उदाहरण तुम्हाला माहिती आहे. तर त्याच्यासाठी याला एकतर एक पॉज घेणं गरजेचं आहे किंवा एक बुलिश प्राइस ॲक्शन करणं गरजेचं आहे. जर ते होत नसेल आणि ब्रेक आउट देत असेल बुलिश साईडला तर हा ट्रॅपिंग करण्याची पॉसिबिलिटी आहे. तुम्हाला दाखवला असा आणि हा पडल खाली असा, या लेवलवरती ट्रॅप होण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. तर त्या 2 गोष्टी लक्षात ठेवायचे प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने. बरं, तशी जर प्राइस ॲक्शन झाली तर काय लेवल आपल्याला बघायला मिळतात ते आपण थोडंसं 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर आपल्याला काही लेवल इकडे ओपन होताना दिसतात. ते फर्स्ट लेवल आहे ती थोडीशी आपल्याला ही बघायला मिळते 24,950ची 40ची सॉरी. सेकंड लेवल आहे ती आहे 24,982ची. थर्ड लेवल आहे 25,000 एक राऊंड लेवल आहे, परंतु इथे आपल्याला थर्ड लेवल बघायला मिळते. तर ते 25,000 लेवलला देखील तुम्ही कन्सिडर करू शकता. कन्सिडर इन द सेन्स की थोडंसं तिकडे रिस्क मॅनेजमेंट लावू शकता किंवा तुमचा ट्रेड मॅनेजमेंट करू शकता. ओके, आफ्टर पुलबॅक ऑर कन्सोलिडेशन जर लेवल ब्रेक होती तर 24,935 फर्स्ट लेवल, 24,980 सेकंड लेवल आणि 25,000 ही एक लेवलवर लक्षात ठेवा. 25,000 इम्पॉर्टंट, इकडनं थोडंसं ट्रेड मॅनेजमेंट लक्षात ठेवा. नाही तर शेवटची जी लेवल आहे बनती ती 24,924 आहे, 24,024 आहे, सॉरी 25,024 आहे. ओके, हे फर्स्ट सेकंड थर्ड इथे थोडं कन्फ्युजन झालं होतं, तर लक्षात घ्या 25,025 लेवल आहे. ओके, या लेवलला आपल्याला बुलिश मोमेंटम येताना दिसू शकतो. तर हाय पॉसिबिलिटी काय आहे की इकडे कन्सोलिडेशन करणं गरजेचंच आहे. नाही कन्सोलिडेशन केलं तर मग ट्रॅपमध्ये गुंतायला नको. एखादा दिवस मिस झाला हरकत नाही, इकडनं चंद्रावरती जरी गेलं मार्केट, एकाच दिवशी चंद्रावरती पोहोचलं मार्केट, सगळे आकडे संपले, डायरेक्ट चंद्रावरती गेलं, काय फरक पडणार आहे आपल्याला? पोर्टफोलिओ असून तो चांगला होईल, याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे? नाही ना काय होणार आहे. सो पॉसिबिलिटी काय आहे ते बघायचं, काय पॉसिबिलिटी बनते त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ओके, नेचर काय मार्केटचं, कसं नेचर मार्केट कसं चालतं ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. मार्केटची चाल समजता आली पाहिजे आणि ती चाल आपल्याला प्राइस ॲक्शननुसार कळते. ओके, बाकी नो ट्रेडिंग झोन तुम्हाला माहितीच आहे किती इम्पॉर्टंट आहे तो, 24,875 आणि 24,800 मिळाले आपल्याला 75 पॉईंटचा स्पेस नो ट्रेडिंग झोनसाठी. ओके, बसा या नो ट्रेडिंग झोन जोपर्यंत मार्केट या झोनमध्ये कन्सोलिडेशन करते किंवा मार्केट या झोनमध्ये टाइमपास करते, निवांत बसा. तुम्हाला जर स्क्रीन समोर बसायची सवय असेल आणि हे या झोनमध्ये मार्केट जर कन्सोलिडेशन करते, काही कुठलाही OTT प्लॅटफॉर्म लावून पिक्चर बघत बसा, काय ते तुम्हाला एंटरटेनमेंट वाटते ते बघा.
उगच ग्रीन रेड मध्ये वर खाली असं ओव्हर ट्रेडिंग करत बसू नका. त्याने हे जे दिमाग आहे तो फटणार आहे आणि आजच्या घासा दिवस खराब होतो. आणि जेव्हा मग खरोखर ॲक्च्युअल मोमेंटम येतो तेव्हा कळतं की बाबा सगळे डोक्याची ताकद संपलेली आहे. त्यामुळे चांगल्या बॉलची वाट बघा. चांगल्या बॉलवरती जर बॅट फिरवायची तर चांगल्या बॉलवरतीच फिरवा, जो तुमच्या पट्ट्यातला बॉल आहे. ओके, तिलक वर्मासारखा खेळा. तिलक वर्माने कसं खेळलं माहिती ना, जो पट्ट्यातला बॉल होता तोच मारला. कुठल्याही बॉलला जर तुम्ही अटॅक करायला गेले तर मग आपल्या ओपनरसारखी अवस्था होणार. शुभमन गिल, अभिषेक ओव्हरऑल सिरीजमध्ये चांगले खेळले, पण फायनलला थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे होती. जिथे फायनल होती तिथे. ओके, हरकत नाही. ज्यांना क्रिकेट समजतं त्यांना समजलं असं मी काय बोललो ते. चला ठीक आहे, निफ्टीचा ॲनालिसिस झाला आहे. त्यामुळे जे लोक निफ्टी फक्त व्हिडिओ बघतात ॲनालिसिस पण निफ्टीपर्यंतचा, तर ते जाऊ नका. बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, ते एकदा बघा आणि काही ना काही नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. प्रत्येक व्हिडिओचं 1-2 मिनिट आहे तो वेस्टेज नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की काहीतरी विचित्र गप्पा चालतात ॲनालिसिस सोडून, परंतु तसं नाही आहे. सगळे कनेक्ट डॉट आहेत. ते जे सगळे डॉट तुम्ही कनेक्ट करसाल ज्यावेळेस तुमच्याकडे सगळे डॉट कनेक्ट होतील त्यावेळेस तुम्हाला कुठे ना कुठे वाटेल की बाबा हे जे 10-15 मिनटं हे जे मध्ये तुम्ही जे लेक्चर देताय सर, हे कुठं ना कुठे त्याचा इम्पॅक्ट होतोय ट्रेडिंग जर्नीमध्ये, तर ते लक्षात ठेवा. चला बँक निफ्टीचा चार्ट बघूया. वन डायरेक्शनमध्ये काय डिस्कशन केलं होतं आपण बघा. आता निफ्टी आणि सेन्सेक्स हे दोन इंडेक्स असे होते की तिकडे कुठले स्टॉक आपल्याला बघायला मिळत होते, IT सेक्टर बघायला मिळत होतं, फार्मा सेक्टर बघायला मिळत होतं. ओके, सो आता काय झालं की निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये हे दोन सेक्टर आहेत, त्याच्यामुळे IT थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये होता, थोडंसं डाऊन साईडला होता, फार्मा देखील थोडासा निगेटिव्ह होता. परंतु बँक निफ्टी मी तुम्हाला लास्ट वेळेस पण सांगितलं होतं की बँक निफ्टीमध्ये कुठलाही असं सेक्टर नाही की त्याचा टेरिफचा त्याच्यावरती इम्पॅक्ट पडतोय. तो त्या दिवशी पण बुलिश होता आणि तो आज पण वन डायरेक्शनमध्ये बुलिश आहे. आज जर बघितलं तर 1.5% जवळजवळ 1.30 म्हणजे ऑलमोस्ट 1.5% बुलिश आहे. त्याच्या कम्पेअरला जर बघितलं तर निफ्टी आणि सेन्सेक्स 1% थोडेसे कमी आहे. ओके, आणि त्याने काय केलं, सरळ लेवल ब्रेक केली. इनसाइड कॅन्डल जर तुम्हाला माहिती असेल तर बघा किती चांगली इनसाइड कॅन्डल सेटअप तयार केला. इनसाइड कॅन्डलचा सेटअप ब्रेक किंवा लेवल देखील ब्रेक, टक टक टक, अपेक्षेपेक्षा जास्त मोमेंटम. मग जो इंडेक्समध्ये तुम्ही फॉलो करताय, समजा कोण बँक निफ्टीला फॉलो करत असेल त्याला तर एकदम चंगळ झाले असेल त्याची, कारण की सेटअपनुसार देखील, प्रायजेक्शननुसार देखील, लेवलनुसार देखील मार्केटनी वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम दिला. सो कमेंट करून सांगा व्यवस्थितरित्या. डाऊन साईडला जर बघितलं तर ही लेवल आपण डिस्कशन केली होती 54,500ची, तिकडे काही अपॉर्च्युनिटीज दाखवली नाही, त्यामुळे तर डाऊन साईडचा विचारच झाला नसेल. जर इकडे कोणी सेलिंगचा विचार केला असेल तर बाबा तुला खूप अभ्यास करण्याची गरज आहे, कारण की सेलिंग बिलकुलही बनलेली, सेलिंगचा सेटअप बिलकुलही बनलेला नाही. ओके, तर आता सगळे लेवल आपण एकदा रिमूव्ह करूया. फ्रेश लेवल काय बनतात ते बघूया. आलाय, हा रेजिस्टन्स लेवलवरती आलाय बघा. जो इंडेक्स लास्टच्या 7 ते 8 ट्रेडिंग सेशनपासून डाऊन साईडला जात होता, जवळजवळ 9 ते 10 दिवस डाऊन साईडला होता, एका मोमेंटममध्ये जवळजवळ 50%च्या पेक्षाही जास्त त्याने मोमेंटम बुलिश करून दिला. म्हणजे दिसायला लागलं होतं इकडे ज्यावेळेस हा कन्सोलिडेशन झालं होतं. मी तुम्हाला हे देखील सांगितलं होतं, ही जी प्राइस ॲक्शन आहे. ओके, आणि त्याच्यानंतर तो मोमेंटम. बरं, आता काय मोमेंटम झाला, सगळं झालं, आता तेच सेलिब्रेशन करण्यात मजा आहे का? मजा आहे, परंतु ती झाली आता. तर आता काय लक्षात ठेवायचं आहे की बाबा या लेवलवरती तर खूपच वेळा कन्सोलिडेशन झालं. ही लेवल ब्रेक करता आली का आज? नाही करता आलेली. कुठल्या लेवल ती 55,400ची. थोडं आपण त्याला ॲडजस्ट करून राऊंड लेवलवरती घेऊया, 55,400. ओके, बरं काय नाही लेवल ब्रेक करता आली, थोडंसं आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. ठीक आहे, चला. या लेवलवरती रेजिस्टन्स होता, ठीक आहे, हरकत नाही आहे. दिलाय तर बुलिश मोमेंटम. आता एक पॉसिबिलिटी काय आहे की जर ही प्रायजेक्शन तुम्ही बघत असाल तर या अशा प्रायजेक्शन होणं गरजेचं आहे. म्हणजे काय, या प्रायजेक्शननुसार जर बघितलं तर इकडनं एक छोटा सेलिंग मोमेंटम येऊन परत त्याच्यानंतर जर हाय ब्रेक झाला, म्हणजे एक दिवसाचा पॉज घेऊन जर बँक निफ्टीने हाय ब्रेक केला तर आपल्याला हा हाय देखील बघायला मिळू शकतो 55,800. ओके, परंतु काय त्याच्यासाठी गरजेचं आहे की बाबा एक दिवस तरी इकडे पॉज घेणं गरजेचं आहे. जर हा डायरेक्ट निघायला लागला तर मग कुठे ना कुठे आपल्याला रिस्क फॅक्टर वाढतोय बुलिश साईडला. डायरेक्ट जर निघाला तर, म्हणजे काही कन्सोलिडेशन न करता इंट्राडे हाय ब्रेक केला आणि डायरेक्ट निघाला तर ह्या दोन लेवल ॲक्टिव्ह आहेत. परंतु रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आपण इकडे डिस्कशन करत होतो की बुलिश साईडला आहे, तो आता इकडे काय होतंय,
सेलिंग साईडला नाही, परंतु रिस्क टू रिवॉर्ड रेशो इकडे रिस्क फॅक्टर हाय होतोय बुलिश साईडला. तर ते एक डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. फक्त मार्केट दिसतंय म्हणून रॅन्डम ट्रेडिंग ऑलवेज रिस्की. बरं, ठीक आहे. सपोर्ट काय आहे या लेवलवरती 55,185 आणि ही आपल्याला रेंज मिळाली. मनाचं काही नाही, जे आपल्याला चार्टवरती दिसते तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. खूप साऱ्या मित्रांना लेवल देखील काढता यायला पाहिजे आणि येत तरी असेल. जे लोक प्रायजेक्शन सेटअप ट्रेडिंगवरती जॉईन झालेले आहेत किंवा कंप्लीट केलेलं आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता. लेवल काढणं तुम्हाला जमतंय का, प्रायजेक्शन रीड करणं जमतंय का, हे तुम्ही सांगायला पाहिजे. ओके, बरं. इकडे अशा पद्धतीने चॅनल आहे 55,185 55,400 हा रेजिस्टन्स आहे, हा सपोर्ट आहे. म्हणजे ही रेंज जोपर्यंत बँक निफ्टी ब्रेक करत नाही तोपर्यंत अपॉर्च्युनिटी तर नाहीच आहे, परंतु बुलिश साईडला इकडे कन्सोलिडेशन झाले. एकदा छोटासा पुल बॅक घेऊ द्या, जेणेकरून काय इकडे आपल्याला अशा पद्धतीचा एखादा बुलिश पॅटर्न बघायला मिळू शकतो. त्याच्यानंतर जर हाय ब्रेक झाला तर काय आपल्या लेवल ओपन होतं ते आता आपण बघूया. तर काय लेवल आहेत ओपन होण्यासाठी पहिली जी लेवल बनतीये 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. तर बुलिश साईडला आता रेजिस्टन्स तयार झाला, त्यामुळे लेवल थोडे छोटे छोटे असतील. पहिली लेवल बनते 55,500 ची. सेकंड लेवल जर बघितलं तर इकडे मल्टिपल टाइम रेजिस्टन्स आहे, परंतु टेक्निकली जर बघितलं तर हा एक रेजिस्टन्स आहे आणि त्यानंतर विक्स तयार झाले तिकडे आपण कन्सिडर करू शकतो ही एक लेवल. ओके, तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. तर लेवल थोडे छोटे छोटे आहेत, कारण की एका रेजिस्टन्स लेवलवरती आलाय बँक निफ्टी. पुल बॅक घेऊन जर लेवल ब्रेक होतीये तर 55,500 फर्स्ट लेवल, 55,560 सेकंड लेवल आणि 55,600 थर्ड लेवल. तर या काही बुलिश साईडचे लेवल आपल्याला बघायला मिळतात, तर त्याच्यावरती फोकस ठेवू शकता. डाऊन साईडला आता इकडनं हा देखील व्ह्यू बनतो, परंतु इतकं ॲग्रेसिव्ह जायची काही गरज नाही सेलिंग साईडला. जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होत नाही तोपर्यंत, म्हणजे 55,185 जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होत नाही तोपर्यंत सेलिंग साईडची अपॉर्च्युनिटी व्हेरी लेस आहे. ही जर लेवल ब्रेक होतीये तर काय काय लेवल ओपन होतं ते समजून घेऊया. हा सपोर्ट आहे छोटासा, त्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे, त्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे टेक्निकली. तर हे काही सपोर्ट बनतात आणि स्पेस थोडासा डाऊन साईडला मोठा ओपन झाला, बिकॉज ज्या पद्धतीने मोमेंटम दिला जर ब्रेकआउट फेलियर झाला तर नेगेटिव्ह देखील तशाच पद्धतीने मोमेंटम फास्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. त्याच्यात काही सरप्राईज वाटायला नको. ओके, येऊ द्या, टप्पा खाऊ द्या, टप्पा खाऊन सपोर्ट ब्रेक होऊ द्या. सपोर्ट ब्रेक झाला तर फर्स्ट लेवल 55,047, सेकंड लेवल 54,896 आणि थर्ड लेवल 54,780. तर या काही डाऊन साईडचे लेवल आपल्याला बघायला मिळतात 1 2 3. ओके, काही नाही. आणि इकडे जर बघितलं काही नाही, याचा अर्थ काय आहे की जर लेवल ब्रेक व्हायला लागल्या तर प्रत्येक लेवलवरती तुम्हाला तुमचा ट्रेड मॅनेजमेंट करता आला पाहिजे, तुम्हाला तुमचा ट्रेलिंग करता आला पाहिजे ट्रेड. ओके, ते खूप इम्पॉर्टंट आहे. ट्रेड मॅनेजमेंट ती एक स्किल आहे, ते शिकणं गरजेचं आहे. बाकी इकडे चॅनल क्रिएट होते, हा जर चॅनल असाच क्रिएट झाला आणि इकडनं जर ब्रेकडाऊन झाला सेलिंग साईडला देखील मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, तर त्याचा विचार करायचा आहे. बाकी बुलिश साईडचे छोट्याशा लेवल आहेत, सेलिंग साईडला थोडेसे मोठे अपॉर्च्युनिटी आहे. बाकी नो ट्रेडिंग झोन 55,400 55,185 साधारण बघितलं तर 220 ते 250 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे. निवांत बसायचं, इकडे काही हालचाल करायची नाही. सेन्सेक्स एक्सपायरी इंडेक्स जर बघितला तर क्लिअर कट एक मोमेंटम टप्पा, म्हणजे पुलबॅक नंतर लेवल ब्रेक नंतर धडाधड कुठपर्यंत आला बघायचा मोमेंटम या लेवलपर्यंत, जे की आपण काल डिस्कशन केली होती 80,957 लेवल. कन्फर्मेशनसाठी तुम्ही कालचे व्हिडिओ देखील बघू शकता, नाही तर टेलिग्रामवरती लेवल त्याचा स्क्रीनशॉट मॉर्निंगला अपडेट केला ते देखील बघू शकता. बघा, त्याच लेवलवरती रिजेक्शन घेतलं. आता ह्याच लेवलवरती का, तर एक्झॅक्टली आपण इकडे एक लेवल डिस्कशन केली होती. बघा, पुलबॅक पण त्याच लेवलवरती आला आणि त्याच्यानंतर इंट्राडे हायला क्लोजिंग झाली आहे. जवळजवळ 715 पॉईंटची बुलिश मोमेंटम, 81,000ची लेवल आपण काल डिस्कशन केली होती. आय होप तुमच्या लक्षात असेल. रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवर जर गेलं, डेली टाइम फ्रेमवरती जर गेलं
तर इकडे आपण बघा एक दाखवतो तुम्हाला मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला डेली टाइम फ्रेमवरचा. कोणाकोणाच्या लक्षात आहे की हीच आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितलं होतं कालच्या दिवशी, की ही इकडे मी डिस्कशन केलं होतं की क्लिअर कट एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न क्रिएट झालाय आणि त्याच्यानंतर हा बघा बिग बार, ग्रीन बिग बार. कारण की ही प्राइस ॲक्शन होती ती कुठे ना कुठे बुलिश इंडिकेशन दाखवत होती. हे आपण काल ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये देखील डिस्कशन केलं होतं आणि सेन्सेक्समध्ये देखील हेच डिस्कशन केलं होतं. 3 दिवसाचा लो सस्टेन झालाय, एक बुलिश कॅन्डल बघायला मिळू शकते आणि ती झालेली आहे. ओके, काय इम्पॉर्टंट लेवल बनतात ते. पहिली गोष्ट तर गॅप फिल केला याची बाकी आहे थोडासा, पण ऑलमोस्ट सगळी बुलिश मोमेंटम दाखवलेला आहे त्याने. तर 81,100ची लेवल बनतीये. 80,300ची लेवल झाली इकडे, सॉरी 80,800ची लेवल झाली. थोडंसं ॲग्रेसिव्ह जाऊ शकतो आपण सेलिंग साईडला. कुठल्या लेवलच्या नंतर? 80,850 ही जी रेंज झाली ना, ही इम्पॉर्टंट रेंज आहे. 81,100 रेजिस्टन्स, सपोर्ट 80,853. थोडीशी ॲग्रेसिव्ह लेवल आहे, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. ट्रेंड लाईन आहे, इकडे कन्सोलिडेशन करून जर ही लेवल ब्रेक होते तर हा नेगेटिव्ह सेनर आपल्याला परत बघायला मिळू शकतो. बरं, नेगेटिव्ह सेनर बघायला मिळू शकतो तर काय याची प्राइस ॲक्शन बनली आहे किंवा काय इम्पॉर्टंट लेवल आहे. तर फर्स्ट लेवल आहे 80,700, 80,600, 80,500. ट्रेंड लाईन येऊ द्या, छोटासा टप्पा खाऊ द्या, टप्पा खाऊन लेवल ब्रेक करू द्या, ट्रेंड लाईन ब्रेक होईल. त्याच्यानंतर जर लेवल बघितली तर 80,700ची लेवल ओपन होईल. नंतर 80,600, 100 पॉईंटवरती इकडे सपोर्ट क्रिएट झाले ते. त्यानंतर 80,500 या डाऊन साईडच्या लेवल ओपन होते ते 1, 2 आणि 3. तर याचा विचार करू शकतो. बुलिश साईडला थोडंसं याला कन्सल्टेशन करणं, या लेवलपासून इथपर्यंत बुलिश मोमेंटम आलाय. तर हा जर डायरेक्ट ब्रेक झाला तर क्लिअर कट अवॉइड करणं गरजेचं आहे, कारण प्राइस ॲक्शन तशी चालत नाही. ओके, मग काय होऊ शकतं, एकतर इकडे कन्सल्टेशन करणं हा, किंवा एक या पद्धतीने बुलिश पॅटर्न क्रिएट जसं इकडे झालं होतं आणि त्याच्यानंतर जर इंट्राडे हाय ब्रेक होतोय 81,100चा, तर एक अपॉर्च्युनिटी बुलिश साईडला बघायला मिळू शकते. ती थोडीशी छोट्या छोट्या लेवलवरची असणार आहे, इतकी स्ट्रॉंग बुलिश अपॉर्च्युनिटी नसायला पाहिजे. छोट्या छोट्या लेवल का आपण प्लॅन करतोय, बिकॉज रिस्क फॅक्टर हाय होतोय तिकडे. 81,100ची जर लेवल ब्रेक होतीये तर मग हे फर्स्ट रेजिस्टन्स 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 क्लिअर कट रेजिस्टन्स बघायला मिळतं ते 100 पॉईंटवरती 81,200, 81,300 आणि 81,400. ओके, तर या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात. आता ओव्हरऑल मार्केटचं बघितलं तर तुम्ही निफ्टीचा ॲनालिसिस देखील बघितला, बँक निफ्टीचा देखील बघितला, सेन्सेक्सचा देखील बघितला. ओव्हरऑल जर बघितलं तर एक मोमेंटम नंतर एक मार्केटनी पॉज घेणं गरजेचं आहे आणि शुक्रवारचं ट्रेडिंग सेशन थोडंसं आपल्याला पॉजमध्ये बघायला मिळू शकतो. आता मी तुम्हाला पूर्ण तिन्हीचे ॲनालिसिस केल्यानंतर इंडेक्सचं एक ओव्हरऑल व्ह्यू देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा. ओके, सो मार्केट थोडंसं शुक्रवारी आपल्याला पॉज घेताना दिसू शकतं. जो नो ट्रेडिंग झोन आहे तो जास्त मार्केटमध्ये आपल्याला शुक्रवारी दिसताना फॉलो करताना दिसू शकतं मार्केट. याचा अर्थ असं नाही की तो तिथेच राहू शकतो, नाही. जर ओव्हरनाईट म्हणजे एक दिवस सुट्टी काय मार्केटमध्ये न्यूज आले किंवा त्याचा इम्पॅक्ट देखील पडू शकतो, परंतु आत्ता जी प्राइस ॲक्शन आहे त्यानुसार जर बघितलं तर थोडं शुक्रवार मार्केट आपल्याला स्लो दिसू शकतं. बाकी मग बुलिश साईडच्या लेवल तुम्हाला माहिती आहे, बेरिश साईडच्या लेवल तुम्हाला माहिती आहे, ज्या पण तिकडे मार्केट ब्रेक करेन तिकडे छोटा मोठा मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता राहिली गोष्ट रिस्क टू रिवॉर्ड हिशोबाची, किंवा कुठल्या साईडला मोमेंटम मोठा येऊ शकतो. तर सेलिंग साईडचा जर सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केटचा मोमेंटम मोठा होऊ शकतो, बिकॉज ज्या पद्धतीने बुलिश मोमेंटम झाला आणि त्याच्यानंतर जर सेलिंग येत असेल तर कुठे ना कुठे ते फेक ब्रेकआउटमध्ये कन्सिडर केलं जातं आणि तो जर फेक ब्रेकआउट झाला तर आपल्याला टप 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 मार्केट खाली येताना देखील दिसू शकतं.
थोडासा कन्फ्युजिंग डे राहू शकतो शुक्रवार. ओके, आय होप तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर हॅपी दसरा MJ फॅमिली असं कमेंट करू शकता. आणि कीप लर्निंग, अभ्यासाकडे लक्ष द्या द्या द्या. त्याच्यासाठी कुठलाही पर्याय नाहीये. जर तुम्ही अभ्यासाकडे लक्ष देत असाल, शिकण्याकडे लक्ष देत असाल तर व्हेरी गुड आहे. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. पुन्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. धन्यवाद.